जय हिंद मित्रांनो. मी महेश कोरे, संचालक एमगे स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. तर आपण आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलला 2024ला झालेले जेवढे काही पोलीस भरतीचे प्रश्न सराव पेपर असतील, त्या सगळ्या पेपरमधील आपण काही दिवसांपासून मराठी व्याकरण असेल, मॅथमॅटिक्स असेल, त्याच्यानंतर जीएसचा भाग असेल किंवा मग रिझनिंग असेल, या चारही विषयाचं संपूर्ण विश्लेषण आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर आजपासून आपण सामान्य ज्ञान म्हणजे जीएस आणि जीके या घटकाची सिरीज सुरू करत आहोत. जर तुम्हाला पोलीस भरती संदर्भात तयारी करायची असेल तर नक्की आमच्या चॅनलवर राहा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात सगळी माहिती त्याच पद्धतीने सामान्य ज्ञान हा घटक सविस्तरपणे आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. तर चला आज सुरुवात करूया आपण सामान्य ज्ञान या घटकामधील एक सगळ्यात महत्वाचा एक विषय म्हटला तर तो आहे मित्रांनो जगाचा भूगोल. जगाच्या भूगोलापासून आज आपण सुरुवात करत आहोत. तर या ठिकाणी सगळे प्रश्न हे एकदम डिटेल स्वरूपामध्ये शिकवले जातील. तर चला सुरुवात करूया आपण जगाच्या भूगोलावरील पहिला प्रश्न. तर या ठिकाणी काय म्हणतो पहिला प्रश्न लक्षात घ्या. प्रश्न अगदी साधे आणि सोपे असतात, परंतु त्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पहिला, परभणी पोलीस शिपाई चालक भरती 2024ला काय म्हणतो प्रश्न. प्रश्न आहे 23 डिग्री 30 मिनिट म्हणजे 23.5 उत्तर अक्षवृत्त यास काय म्हणतात, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि या टॉपिकवर नेहमी प्रश्न विचारत असतात रे बाळा. त्यासाठी हे अक्षवृत्त असेल, त्याच्यानंतर रेखावृत्त असेल, या सगळ्या घटकांची आपल्याला संकल्पना ही माहिती असायला पाहिजे. कारण रेखावृत्तावर तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जातात, एकूण रेखावृत्तांची संख्या किती, एकूण अक्षरवृत्तांची संख्या किती, नेमका त्याच्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे रेखावृत्त आपण कशाला म्हणतो, अक्षरवृत्त कशाला म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर या एकाच प्रश्नाच्या माध्यमातून आज आपण त्या ठिकाणी अक्षरवृत्त ही संकल्पना काय असते, 23.5 डिग्री अंशावर असेल, त्याच्यानंतर 66.5 डिग्री अंशावर असेल, त्याच्यानंतर 90 डिग्री अंशावर असेल, या सगळ्या अक्षरवृत्तांना काय म्हणतात, नेमका अक्षरवृत्ताचं काम कोणतं असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आज सविस्तरपणे पाहायच्या आहेत. तर चला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, आपल्याला पृथ्वीचा तुम्हाला आकार माहिती आहे. तर या ठिकाणी पृथ्वीचा जर पाहिलं समजा, तर या ठिकाणी हे उदाहरणार्थ लक्षात घ्या, ही काय आहे, तर पृथ्वी आहे. मग ही पृथ्वी घेतला आपण, तर या ठिकाणी कोणत्या पद्धतीनं होईल, तर या ठिकाणी लक्षात घ्या, जसं आपण म्हटलं ही एक पृथ्वी आहे. या पृथ्वीचा आकार सर्वांना माहिती आहे. आकार कसा आहे, तर या ठिकाणी ध्रुवाजवळ हा ध्रुवाचा भाग आहे, या ठिकाणी हा विषुववृत्ताचा भाग आहे. तर निश्चितच सर्वांना माहिती आहे की विषुववृत्ताजवळ पृथ्वी ही थोडीशी फुगीर स्वरूपाची आहे. तर ध्रुवाजवळ ही थोड्याफार प्रमाणामध्ये काय आहे, तर चपटी आहे. निश्चितच याला एक कॉन्सेप्ट दिलेली आहे, याला म्हटलं जाते जिओइड. याला काय म्हटलं जाते, जिओइड म्हटलं जाते. आणि या पृथ्वीच्या मध्यातून एक सरळ रेषा जातो, जिला तुम्ही काल्पनिक रेषा म्हणू शकता. ही रेषा आहे, या रेषेलाच 0 डिग्रीतून जातो, याला म्हटलं जाते मित्रांनो विषुववृत्त. काय म्हटलं जाते, विषुववृत्त. मग ह्या विषुववृत्तामुळे काय होतो, तर ह्या विषुववृत्तामुळे ह्या पृथ्वीच्या दोन भागांमध्ये किंवा दोन भागांमध्ये काय होतो, डिवायडेशन होतो, याला म्हटले जाते उत्तर गोलार्ध. कारण वरची दिशा जर आपण पाहिलं, तर या पद्धतीने उत्तर दिशा असते. याच्या पूर्वेकडचं आपण उजवीकडे पाहिलं तर पूर्व दिशा, याच्यानंतर पश्चिम दिशा आणि खालची काय असते, दक्षिण दिशा असते. तर या विषुववृत्तामुळे 0 डिग्री वाल्या विषुववृत्तामुळे काय होतो, पृथ्वीचं उत्तर गोलार्ध आणि या ठिकाणी दक्षिण गोलार्ध असे दोन पृथ्वीचे भाग पडतात. मग ह्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे पाहिलं तुम्ही, तर ह्या ध्रुवापर्यंत एकूण 90 अक्षवृत्त आहेत. इकडे दक्षिणेकडे पाहिलं तर 0 अक्षवृत्तापासून एकूण 90 अक्षवृत्त आहेत. मग याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाते पोलीस भरतीमध्ये की एकूण अक्षवृत्तांची संख्या किती. मग उत्तर गोलार्धातले हे 90 अक्षवृत्त झाले, दक्षिण गोलार्धातले आपले 90 अक्षवृत्त झाले आणि विषुववृत्त जो 0 डिग्रीचा आहे
जे पृथ्वीच्या अगदी मधोमध गेलेलं आहे ते एक अक्षवृत्त म्हणजे असे एकूण अक्षवृत्ताची संख्या ही किती मिळते तर 181 अक्षवृत्ताची संख्या आपल्याला पाहायला मिळते. मग आता आपला प्रश्न आहे मित्रांनो कोणता तर 23.5 अक्षवृत्त यास काय म्हणतात. आता 23.5 अक्षवृत्ताचे जे वृत्त आहेत ते आपल्याला दोन पाहायला मिळतात. एक पाहायला मिळतो आपल्याला उत्तर गोलार्धामध्ये आणि एक पाहायला मिळतो आपल्या दक्षिण गोलार्धामध्ये. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जसं आपण म्हटलं 0च्या नंतर 1 अक्षवृत्त आलं, 2 अक्षवृत्त आलं, 3 अक्षवृत्त आलं. तर असं उत्तर गोलार्धामध्ये पाहिलं तर 23.5 अक्षवृत्तावर आपल्याला काय मिळतो तर 1 अक्षवृत्त मिळते. त्याच्यानंतर दक्षिण गोलार्धामध्ये देखील 23.5 अक्षवृत्तावर आपल्याला 1 अक्षवृत्त मिळते. या पद्धतीने लक्षात घ्या. मग उत्तर गोलार्धातील जो 23.5 अक्षवृत्तावर जो अक्षवृत्त असतो त्याला म्हटले जाते कर्कवृत्त. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा कर्कवृत्त आपल्या भारत देशातून जातो आणि भारत देशातून गेल्यानंतर हा भारतातील एकूण 8 राज्यांमधून जातो. हे 8 राज्य कोणते तर ह्या 8 राज्यांवर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही किंवा कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जातो या प्रकारचा प्रश्न विचारला जाते. मग या 8 राज्य जर तुम्हाला लक्षात घ्यायचे असतील तर या ठिकाणी 1 नंबरचा आहे मित्रांनो राजस्थान. कोणता आहे राजस्थान. दुसरं पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी गुजरात राज्यातून जातो. त्याच्यानंतर तिसरं पाहिलं तर तो आहे मध्य प्रदेश. कोणता आहे मध्य प्रदेश आहे. त्याच्यानंतर पाहिला आपण चौथा तर चौथा राज्य कोणता आहे तो आहे त्रिपुरा. कोणता आहे त्रिपुरा. पाचवा राज्य पाहिलं तुम्ही तर कोणता आहे झारखंड आहे. कोणता आहे झारखंड आहे. सहावं पाहिलं तुम्ही तर तो आहे मिझोराम. कोणता आहे मिझोराम आहे. याच्यासाठी एक ट्रिक तुम्हाला नंतर मी सांगणार आहे ती ट्रिक तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर या ठिकाणी 7व्या क्रमांकाचं राज्य आहे पश्चिम बंगाल. कोणता आहे पश्चिम बंगाल आहे. याच्यानंतर राजस्थान झालं, गुजरात झालं, मध्य प्रदेश झालं, त्रिपुरा झालं, झारखंड झाला. त्याच्यानंतर मिझोराम झाला. त्याच्यानंतर झालं पाहिलं तुम्ही तर कोणता झाला पश्चिम बंगाल झाला. अजून एक 8व्या प्रकारचं राज्य आहे. हे ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल. माझा मित्र रघु छाप या पद्धतीनं जर घेतलं तुम्ही तर या ठिकाणी मी म्हणजेच काय मा म्हणजेच काय तर मध्य प्रदेश, झा म्हणजेच काय तर झारखंड, मी म्हणजेच काय तर मिझोराम, त्र म्हणजेच काय तर त्रिपुरा, र म्हणजेच काय तर राजस्थान, गु म्हणजेच काय तर गुजरात, झा म्हणजेच काय तर या ठिकाणी झारखंड असं म्हणता येईल आपल्याला. काय आहे झारखंड आहे. आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल या पद्धतीने जर पाहिलं तुम्ही तर एकूण 8 राज्यांमधून आपल्या भारतातील 8 राज्यांमधून कर्कवृत्त जात असते. मग या कर्कवृत्ताचा जर तुम्ही विचार केला तर या कर्कवृत्ताच्या सेम अपोजिट मध्ये पाहिलं तुम्ही तर दक्षिण गोलार्धामध्ये या कर्कवृत्ताच्या ठिकाणी जे 23.5 अक्षवृत्तावर आहे त्याला काय म्हटलं जाते तर याला म्हटलं जाते मित्रांनो मकर वृत्त. काय म्हटलं जाते मकर वृत्त म्हटलं जाते. त्याच्यानंतर 23.5 डिग्री अंशाच्या वर जर तुम्ही पाहिलं तर 66.5 डिग्रीवर आपल्याला कोणतं तर त्या ठिकाणी आर्कटिक वृत्त पाहायला मिळतो. कोणतं वृत्त मिळते आर्कटिक वृत्त पाहायला मिळते. सेम दक्षिण गोलार्धामध्ये पाहिलं तुम्ही तर 66.5 अंशावर आपल्याला कोणतं वृत्त पाहायला मिळते तर अंटार्कटिक वृत्त पाहायला मिळते. तर या पद्धतीने अंटार्कटिक वृत्त मकर वृत्त हे दोन्ही जे वृत्त आहेत हे आपल्याला दक्षिण गोलार्धामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर कर्कवृत्त आणि आर्कटिक वृत्त हे आपल्याला कोणत्या गोलार्धामध्ये तर उत्तर गोलार्धामध्ये पाहायला मिळतात. तर या पद्धतीनं हे विषुववृत्त एकूण 181 आहेत आणि या विषुववृत्तांपैकी 23.5 डिग्री 66 डिग्री या पद्धतीनं उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये पृथ्वीचं काय केलेलं आहे डिवायडेशन केलेलं आहे. आता नेमका एक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो की अक्षवृत्तांचं नेमकं काम कोणतं आहे किंवा रेखावृत्तांचं काम कोणतं आहे. तर अक्षवृत्तांमुळे एखाद्या स्थळाचं
स्थान निश्चिती केले जाते. जसं आपल्या भारताचं स्थान निश्चिती केलेलं आहे. आपल्या भारताचं स्थान काय आहे? तर या ठिकाणी उत्तर पूर्व गोलार्ध आहे. उत्तर पूर्व गोलार्ध याचाच अर्थ विषुववृत्तामुळे जे पृथ्वीचे 2 भाग झाले त्याच्यापैकी आपल्या भारताचे स्थान हे उत्तर गोलार्धामध्ये आढळून येते. जर या पद्धतीने पाहिलं तर या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये आढळून येते आणि रेखावृत्तामुळे रेखावृत्त म्हणजेच काय? तर ज्या पृथ्वीवर तुम्हाला उभ्या रेषा दिसतात आणि ज्या नेहमी अर्धवर्तुळाकार असतात त्यांना काय म्हटलं जाते? रेखावृत्त म्हटलं जाते. रेखावृत्तामुळे वास्तविक पाहिलं तुम्ही तर आपल्याला वेळेचं त्या ठिकाणी प्रत्येक देशाची वेळ ही रेखावृत्तानुसार ठरवले जाते. एखाद्या शहराचं किंवा एखाद्या देशाचं स्थान कोणत्या रेखावृत्तावर आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी काय ठरवलं जातं तर त्या देशाची प्रमाण वेळ ठरवली जाते. तर या पद्धतीनं विषुववृत्त आणि रेखावृत्त हे दोनही वेळ आणि स्थान निश्चिती करण्यासाठी किंवा मग एखाद्या देशाचं हवामान कोणत्या प्रकारचं असेल यासाठी रेखावृत्त आणि अक्षवृत्ताचं त्या ठिकाणी काय केला जातो? वापर केला जातो. तर या पद्धतीने तुम्हाला कोणताही जर प्रश्न आला तर या ठिकाणी 23.5 अक्षवृत्तावर विचारलेला आहे. कधी एखाद्या वेळेला 66 66.5 अक्षवृत्तावर विचारलं जाऊ शकते. एखादा उत्तर गोलार्धामध्ये विचारलं जाऊ शकते किंवा मग एखाद्या वेळेला दक्षिण गोलार्धामध्ये विचारलं जाऊ शकते. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी अक्षवृत्तांचं काम हे स्थान निश्चिती किंवा मग वेळ निश्चिती करण्यासाठी वापर केला जातो. तर चला यानंतर पाहूयात आपण पुढील दुसरा प्रश्न. काय म्हणतो पुढील दुसरा प्रश्न? पृथ्वीचा केंद्रभाग हा कोणत्या नावाने ओळखला जातो? असा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचे वेगवेगळे भाग आपल्याला पाहायला मिळतात. जर अंतर्गत रचना आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कुसळगाव पोलीस शिपाई भरती 2024 ला या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेला आहे सियाल, सायमा, निपे आणि शिलावरण. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं पृथ्वीची आंतररचना जर पाहिली आपण तर पृथ्वीच्या आंतररचनेमध्ये आपल्याला 3 काय दिसतात तर भाग दिसतात. एका आकृतीवरून आपण समजून घेऊ. हा समजा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. या पृष्ठभागानंतर जर आपण पाहिलं तर हा एक असा पट्टा आपल्याला दिसतो. यालाच काय म्हटलं जाते? तर भूकवच म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? भूकवच म्हटलं जाते किंवा यालाच काय म्हणतो आपण? यालाच म्हणतो बेटा शिलावरण. काय म्हटलं जाते? शिलावरण म्हटलं जाते. सगळे प्रश्न हे मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीला येणारे आहेत. फक्त आपल्याला त्या प्रश्नासंबंधित हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्या ठिकाणी केंद्र भागाच्या ठिकाणी वरच्या भागाला काय म्हणतात असा प्रश्न विचारला जाऊ शकते. तर आपल्याला संपूर्ण संकल्पना पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती असायला पाहिजे. मग हा एक वरचा भाग आहे याला भूकवच किंवा मग काय म्हणतात शिलावरण म्हणतात. त्याच्यानंतरचा दुसरा भाग आहे याला म्हटलं जाते बेटा प्रावरण. काय नाव आहे? प्रावरण नाव आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचा जो अंतर्गत भाग आहे याला म्हटलं जाते केंद्र भाग. काय म्हटलं जाते? केंद्र भाग किंवा मग याला जे एक विशिष्ट नाव आहे त्याला म्हटलं जाते गाभा. या पद्धतीनं पृथ्वीचं 3 अंतरंग आपल्याला पाहायला मिळतात. आता जर रचना घेतली आपण तर जवळपास हा भूकवचाचा जो भाग आहे हा भूकवचाचा भाग आपल्याला पृथ्वीच्या आतमध्ये जर गेलं तुम्ही तर हा भाग जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतर्गत आपल्याला पृथ्वीच्या आतमध्ये पाहायला मिळते. या भूकवचाच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर या भूकवचामध्ये आपल्याला अजून भूकवचाचे 2 भाग होताना दिसतात. मग हे 2 भाग म्हणजेच काय? तर या ठिकाणी 2 भागांना सुद्धा त्या ठिकाणी नावं दिलेले आहेत. मग या ठिकाणी पृथ्वीच्या जस्ट पृष्ठा लगतचा जो भाग असतो याला म्हटलं जाते मित्रांनो सियाल. काय म्हटलं जाते? सियाल म्हटलं जाते. हा जो भाग आहे याला काय म्हटलं जाईल? सियाल म्हटलं जाईल. त्याच्यानंतरचा जो भाग आपल्याला पाहायला मिळते याला काय म्हटलं जाईल? तर याला म्हटलं जाईल सायमा. काय म्हटलं जाईल? सायमा म्हटलं जाईल. मग या ठिकाणी सायमा म्हटलं तर ऍक्च्युअल मध्ये सियाल म्हणजेच काय असते? पृथ्वी लगतचा जो भाग असतो तो भाग हा जवळपास सियाल. सियाल याचा अर्थ या पद्धतीने म्हणजे या भागामध्ये आपल्याला सिलिका आणि ॲल्युमिनियम या 2 मूलद्रव्याचं प्रमाण आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळते. म्हणून त्याला नाव कोणतं दिलेलं आहे?
सियाल नाव दिलेलं आहे. जस्ट त्याच्या अंतर्गत खाली जर पाहिलं तर या ठिकाणी सायमा, सायमा याचाच अर्थ सिलिका आणि मॅग्नेशियम, आपल्याला हे दोन मूलद्रव्यांचं प्रमाण जास्त पाहायला मिळते, म्हणून याला म्हटलेलं आहे सायमा. तर या पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आता एक दुसरा मुद्दा लक्षात घ्या, जो परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो, तर सियाल आणि सायमा या दोनही भागांना जो वेगळा करणारा थर असतो किंवा जी रेषा असते किंवा दोन्ही भागांना विभक्त करणारी जी ठिकाण असते, त्याला एक नाव दिलेलं आहे. त्याला नाव दिलेलं आहे कॉनराड. काय म्हटलं जाते? कॉनराड. आणि हिलाच म्हटलं जाते कॉनराड विलगता. काय म्हटलं जाते? कॉनराड विलगता. म्हणजे कॉनराड विलगता ही कोणत्या दोन थरांना वेगळं करते? तर सियाल आणि सायमा या दोन थरांना काय करते? वेगळं करते. तर या पद्धतीने लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर हा प्रावणाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. हा कोणाच्या खाली आहे? तर हा सायमाच्या खाली आहे. मग प्रावरण जर आपण पाहिलं तर याची एकूण जर खोली पाहिला आपण तर जवळपास 2900 किलोमीटर पाहायला मिळते. किती? 2900 किलोमीटर पाहायला मिळते. आणि या ठिकाणी सायमा आणि प्रावरण या दोन भागांना देखील विलग करणारी म्हणजेच विभाजित करणारी एक रेषा आहे. त्या रेषेचं नाव आहे मित्रांनो कोणतं? तर तिला म्हटलं जाते मोहविलगता. काय म्हटलं जाते? मोहविलगता म्हटलं जाते. मग या ठिकाणी मोहविलगता हे कोणत्या दोन थरांना वेगळं करते? तर ती सायमा आणि त्याच्यानंतर प्रावरण या दोन भागांना वेगळं करण्याचं काम कोणती विलगता करते किंवा रेषा करते? तर तिचे नाव आहे मोहविलगता. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला केंद्रभाग मिळतो. आणि हा केंद्रभाग जर पाहिलं तर याचा दोन प्रकारामध्ये किंवा दोन भागामध्ये या ठिकाणी केंद्राला विभागलेला आहे. यालाच म्हटलं जाते अंतर्गत गाभा किंवा बाह्य गाभा. मग हा वरचा थर आहे, याला म्हटलं जाते मित्रांनो बाह्य गाभा. काय म्हटलं जाते? बाह्य गाभा. आणि जो खालचा असतो याला म्हटलं जाते अंतर्गत गाभा. काय म्हटलं जाते? अंतर्गत गाभा म्हटलं जाते. आणि हा अंतर्गत गाभा आहे आणि बाह्य गाभा आहे. याची जर आपण खोली पाहिलं तर या 2900 पासून जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला किती पाहायला मिळते? तर या ठिकाणी 2900 पासून 6371 पर्यंत किलोमीटर पर्यंत आपल्याला याचा अंतर्गत काय मिळते? तर खोली मिळते. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा एक पोलीस भरतीला प्रश्न विचारला जातो की अंतर्गत गाभ्याची खोली किती? तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो 6371 किलोमीटर. मग या ठिकाणी या भागाला कोणत्या नावाने ओळखलं जाते? अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी या भागाला कोणत्या नावाने ओळखलं जाते? ज्या पद्धतीने आपण पृथ्वी लगतचा भाग आहे याला सियाल म्हटलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या खालचा जो भाग आहे हा सायमा म्हटलं होतं. ऍक्च्युअल मध्ये पाहिलं तुम्ही तर भूकवचाच्या अंतर्गतच आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेले जेवढे काही किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जेवढे काही सागर किंवा महासागर अस्तित्वात आहेत, त्या महासागरांचा कवच जो असतो हा सायमा भागाने बनलेला असतो. एवढी गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग या ठिकाणी या प्रावरणाला आणि सायमाला वेगळं करणारी कोणती रेषा होती? मोहविलगता. मग प्रावरण आणि हा केंद्र भाग यांना वेगळी करणारी जी रेषा आहे किंवा विलगता आहे हिला नाव आहे मित्रांनो गटेनबर्ग. काय नाव आहे? गटेनबर्ग. मग हा अंतर्गत गाभ्याचा जो भाग आहे तर हा अंतर्गत गाभ्याचा जो भाग आहे त्याच्यापैकी जो अंतर्गत गाभा आहे या अंतर्गत गाभ्याचा शोध इंगे लेहमान यांनी 1935 साली लावला. आणि तोही जर पाहिला आपण तर ते कोण होते? तर एक भूकंप शास्त्रज्ञ होते. त्यांनी काय लावला? तर 1935 या वर्षी अंतर्गत गाभ्याचा शोध लावला. त्यांचं नाव काय होतं? तर त्यांचं नाव होतं इंगे लेहमान. काय होतं? इंगे लेहमान. या पद्धतीने नाव लक्षात ठेवायचं. मग आता या ठिकाणी तुमच्या या पर्यायामध्ये जे चारही पर्याय दिलेले आहेत त्या चारही पर्यायामध्ये तुम्हाला समजलं असेल की पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो. सियाल म्हणजे सर्वात वरचा भाग झाला. त्याच्या खालचा भाग म्हटलं तर सायमा. त्याच्यानंतर शिलावरण म्हटलं तर सायमा आणि सियाल या दोघांचा भाग आहे. आणि हा निफे म्हणजेच ऑलरेडी काय असतो? तर हा पृथ्वीचा केंद्र भाग असतो. निफे
आता या शब्दावरून लक्षात घ्या, निफे म्हणजे नेमकं काय असते, तर निफे म्हणजेच काय, तर या पद्धतीने निफे असते. मग या ठिकाणी NI म्हणजेच काय, तर या ठिकाणी कोणतं मूलद्रव्य आढळते आपल्याला, निकेल आढळते. आणि Fe म्हणजे या ठिकाणी फेरस आढळते. हे दोन मूलद्रव्य आढळल्यामुळे या पृथ्वीच्या अंतर्गत भागाला कोणतं नाव दिलेलं आहे, निफे नाव दिलेलं आहे. तर या पद्धतीनं पृथ्वीची आंतररचना आहे. आपण प्रश्न पाहत आहोत, जेव्हा आपण हेच घटक सविस्तरपणे अभ्यासू त्यावेळेला ह्या सगळ्या घटकांची तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी माहिती मिळेल. चला, तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय असेल, निफे असेल. या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर जीके आणि सामान्य ज्ञान हा घटक तुम्हाला वाढवायचा असेल आणि गोंदिया जिल्ह्यात त्या ठिकाणी किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती संदर्भात कोणत्याही प्रकारचा जर मराठी असेल, मॅथमॅटिक्स असेल, रिझनिंग असेल किंवा सामान्य ज्ञान असेल, या चारही विषयांची परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलला होत असते. तर नक्की आताच सामान्य ज्ञान हा घटक आणि इतर विषयांची तयारी करण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. चला, पुढील प्रश्न काय म्हणतो, तर रिकामी जागा हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे नांदेड पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी आता सर्वांना माहिती आहे की पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह, मग पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हटला तर तो कोणता आहे मित्रांनो, तो आहे चंद्र. आता चंद्र म्हटला तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. याला दुसरं पृथ्वीला उपग्रह नाही. आता चंद्राविषयी जर पाहायचं झालं तर चंद्राची त्रिज्या आहे किती, तर 1737 किलोमीटर. त्याच्यानंतर याच चंद्राचा व्यास पाहिला आपण तर जवळपास या ठिकाणी 3446 किलोमीटर या पद्धतीने काय दिलेलं आहे, व्यास आहे. चंद्राचं जर अजून वैशिष्ट्य पाहिलं तर या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर ज्या प्रमाणात गुरुत्वाकर्षण आहे, काय आहे, गुरुत्वाकर्षण आहे, त्या गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत 1/6 पट गुरुत्वाकर्षण आपल्याला कुठे मिळते, चंद्रावर मिळते. म्हणजे जर आपल्याला पृथ्वीवर जेवढ्या उंचीवर उडी मारता येते त्याच्यापेक्षा 6 पट जास्तीने आपल्याला कुठे मारता येते, चंद्रावर उडी मारता येते. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर या ठिकाणी वस्तुमान पाहिलं कोणाचं, चंद्राचं. हा वस्तुमान पृथ्वीच्या जर कंपेअर मध्ये केला आपण तर तो आहे 1.2%. 1/2% म्हटलं तर यालाच केला तर तुम्ही 1/8 होईल. एवढं आपलं काय आहे, पृथ्वीच्या तुलनेमध्ये वस्तुमान आपल्याला कोणाचं पाहायला मिळते, चंद्राचं पाहायला मिळते. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही चंद्राच्या बाबतीमध्ये जर पाहिलं असाल तर चंद्राचं परिवलन काळ, परिवलन म्हणजेच काय, तर या ठिकाणी स्वतःभोवती फिरण्याचा. त्याच्यानंतर परिभ्रमण काळ, हा परिभ्रमण काळ आणि परिवलन काळ हा चंद्राचा कसा असतो, सारखाच असतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. जसं पृथ्वीचा परिवलन काळ वेगळा आहे आणि परिभ्रमण काळ वेगळा आहे, परंतु जर चंद्राचं पाहिलं तुम्ही तर परिवलन काळ आणि परिभ्रमण काळ कसा आहे, सारखा आहे. आणि सारखा आहे मग या ठिकाणी किती आहे, तर या ठिकाणी एक अंदाजे 27 दिवस, किती, 27 दिवस 7 तास आणि 43 मिनिट एवढा काय दिलेला आहे, तर परिवलन आणि परिभ्रमण काळ दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, चंद्राचा परिवलन काळ आणि परिभ्रमण काळ हा सारखाच असल्यामुळे आपल्याला कधीही पाहिलं तुम्ही तर चंद्राची फक्त एकच बाजू आपल्या डोळ्यांनी दिसते, चंद्राच्या अपोजिट साइडची बाजू आपल्याला दिसत नाही. हे एकमेव त्या ठिकाणी कारण आहे आणि ते म्हणजे चंद्राचं परिवलन आणि परिभ्रमण काळ हा कसा आहे, सारखा आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, चंद्र हा दररोज किती मिनिटे उशिरा निघतो, तर हा 50 मिनिटे उशिरा निघतो. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं, चंद्राचा आपल्याला किती टक्के भाग डोळ्यांनी दिसतो, तर चंद्राचा भाग आपल्याला 59% भाग आपल्या डोळ्यांनी दिसतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मी सगळ्या जे पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात
त्या पोलीस भरतीच्या संदर्भात जेवढे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी संबंधित मी तुम्हाला माहिती देत आहे। हाही प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारला जाते, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो। त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षणावर विचारले जाते, वस्तुमानावर विचारले जाते, परिवलन आणि परिभ्रमण याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी विचारला जातो। आता चंद्राच्या बाबतीमध्ये पाहिलं तुम्ही तर चंद्राच्या बाबतीमध्ये माहिती खूप सारी आहे। चंद्रग्रहण काय असते, त्याच्यानंतर सूर्यग्रहण काय असते, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आहेत। तर जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मधामध्ये पृथ्वी येते याचाच अर्थ त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा काय होतं, चंद्रग्रहण होते। आणि एक सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट त्या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे उपभू स्थिती आणि दुसरा आहे अपभू स्थिती। बरोबर आहे की नाही? उपभू स्थिती आणि अपभू स्थिती। तर जेव्हा चंद्र हा सूर्यापासून जवळ असते त्या स्थितीला म्हटलं जाते उपभू स्थिती, आणि जेव्हा चंद्र हा पृथ्वीपासून जास्त दुरीवर असते त्या स्थितीला काय म्हटलं जाते, उपभू स्थिती। तर या पद्धतीने कोणत्याही कॉन्सेप्टवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते। म्हणजे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 चंद्र। काय असेल, चंद्र। चला पाहूयात आपण तिसरा प्रश्न। काय म्हणतो तिसरा प्रश्न, तर या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारलेला आहे परभणी पोलीस चालक भरती 2024। काय प्रश्न आहे, अर्था जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल कुठे आहे? याचं उत्तर आहे यार्मद USA अमेरिकेतील। या ठिकाणी पहिला मुद्दा तर हा महत्वाचा आहे की अर्था म्हणजे काय होतो। तर आपण लहानपणी असताना शाळेत शिकत असताना आपल्या हेडमास्टराच्या टेबलवर असा एक पृथ्वीचा गोल राहायचा जो फिरत राहायचा, त्याला म्हटलं जाते अर्था। आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, या ठिकाणी एक अर्था लक्षात घ्या, दुसरं एक लक्षात घ्या नकाशा। नकाशा जर एखादा तुम्ही घेतलं तर नकाशावर आपल्याला संपूर्ण भाग दिसत असते। काय दिसत असते, संपूर्ण भाग दिसत असते। कोणाचा, ज्या क्षेत्राचा नकाशा असेल त्याचा। भारताचा नकाशा म्हटलं, भारताचा उत्तरे हिमालय पर्वतापासून ते कन्याकुमारी पर्यंत, इकडे मुंबईचा जर अरबी समुद्र पाहिला तर अरबी समुद्रापासून ते आसाम, मिझोराम, नागालँड पर्यंत आपल्याला सगळी भूमी नकाशामध्ये एका वेळेला दिसते। पण अर्थावर त्या पद्धतीने दिसत नाही, तर अर्थावरून आपल्या डोळ्यासमोर जेवढा भाग असतो तेवढाच भाग दिसत असते। आणि असा जगातील सर्वात मोठा अर्थ म्हटलं तुम्ही तर त्या ठिकाणी अमेरिकेतील यार्मद USA या ठिकाणी जगातील सगळ्यात मोठा काय आहे, अर्थ आहे। ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या। या ठिकाणी जगातील सर्वात मोठी पात्र असणारी नदी कोणती? SRPF 8 मुंबई पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी जगातील सर्वात मोठी पात्र असणारी नदी जर पाहिलं तुम्ही तर ते आहे अमेरिका। आता या ठिकाणी पहिलेच ऑप्शन आहे नाईल, पण नाईल ही सर्वात मोठी पात्र असणारी नदी बिलकुल नाही, तर ती जगातील काय आहे, लांबीने सर्वात जास्त लांब नदी आहे। तर या ठिकाणी लांब नदी अमेझॉन नदी जर पाहिलं तुम्ही तर अमेझॉन नदी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। उगम कोणत्या खंडामध्ये आहे रे मित्रांनो, तर उगम आहे दक्षिण अमेरिका। कुठे आहे, दक्षिण अमेरिका। मग दक्षिण अमेरिका म्हणजे कोणत्या ठिकाणी अमेझॉन नदीचा उगम होते, तर दक्षिण अमेरिका खंडातील पेरू या देशामध्ये उगम होते। मग पेरू या देशातील कोणत्या तरी एखाद्या डोंगरातून होत असेल। मग कोणत्या डोंगरातून होते किंवा पर्वतातून होते, तर याडीज नावाच्या पर्वतातून होते। काय होते, याडीज नावाच्या पर्वतातून त्या अमेझॉन नदीचा काय होतो, उगम होते। आणि अमेझॉन नदी जर म्हटलं तुम्ही तर नाईल नंतर दुसऱ्या क्रमांकाची लांबीने सर्वात मोठी नदी, त्याच्यानंतर पात्राने सर्वात मोठी नदी जगामध्ये असेल तर ती कोणती आहे, अमेझॉन नदी आहे। अमेझॉन नदीची लांबी पाहिलं तुम्ही तर जवळपास पाहिलं तर तिची लांबी येते 6400 किलोमीटर। किती आहे, 6400 किलोमीटर। आणि सर्वात शेवटी जाऊन ही अमेझॉन नदी कोणत्या ठिकाणी मिळते, तर अटलांटिक महासागराला किंवा अटलांटिक सागराला जाऊन मिळते। या ठिकाणी महासागर, एवढं लक्षात घ्या। जगाचा भूगोल आहे मित्रांनो, त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी मिळते या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। कारण
आपल्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील जेवढ्या काही नद्या आहेत त्या नद्यांवर आधारित तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. गोदावरी नदी ही कोणत्या सागराला मिळते? नर्मदा नदी ही कोणत्या सागराला मिळते? गंगा नदी ही कोणत्या सागराला मिळते? किंवा मग कावेरी नदी ही कोणत्या सागराला मिळते? सगळ्यात जर आपण पाहिलं तर लांब नदी कोणती आहे? नाईल. मग नाईल नदी कुठं कोणत्या खंडात उगम पावते? तर ती आफ्रिका खंडात उगम पावते. हिची एकूण लांबी जर पाहिलं तर 6,650 किलोमीटर. जगामध्ये सगळ्यात मोठी नदी जर लांबीने म्हटलं तर ती कोणती आहे? नाईल नदी आहे. आणि नाईल नदीनंतर दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी नदी ती आहे ॲमेझॉन आणि तिची एकूण लांबी किती आहे तर 6,400 किलोमीटर. कोणत्या देशामध्ये उगम पावते? पेरू. आणि पेरू देशातील कोणत्या पर्वतात? ॲडीज पर्वतात उगम पावते. मित्रांनो, आपण फक्त या ठिकाणी काय पाहत आहोत? प्रश्न विश्लेषण पाहत आहोत. जेव्हा हे घटक आपण सविस्तरपणे अभ्यास करू तर याच्या शिवाय अजून इतर माहिती त्या ठिकाणी आपण देऊ. चला पाहूया पुढील प्रश्न. काय म्हणतो पुढील प्रश्न? खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता? एकूण महासागरांची संख्या किती तुम्हाला कमेंट्स मध्ये करायचं आहे. सगळ्यात लहान सागर म्हटलं तर तो आहे आर्कटिक महासागर. जस्ट आपल्या पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये जर पाहिलं तुम्ही तर उत्तर गोलार्धामध्ये सगळ्यात लहान प्रकारचा जर महासागर म्हटलं तर तो आहे आर्कटिक महासागर. आणि आर्कटिक महासागर हा जवळपास पाहिलं तुम्ही तर बर्फाच्छादित आहे आणि आकाराने खूप लहान आहे. तर याचं उत्तर असेल आर्कटिक महासागर. सर्वात जर मोठं म्हटलं तर तो आहे प्रशांत महासागर. या पद्धतीने लक्षात घ्यायचे आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. युरोपला चीनची व आशिया खंडातील इतर देशांची सर्वप्रथम ओळख करून कोणी दिली? प्रश्न हा विचारलेला होता सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल या ठिकाणी आपल्या भारतामध्ये बंगालच्या युरोपियन एक व्यक्ती आला होता केव्हा 1498 ला. कोणत्या ठिकाणी आला होता? कालिकत बंदर. तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती आहे वास्को द गामा. हा वास्को द गामा पहिला युरोपियन होता ज्याने आपल्या भारताकडे येणारा सागरी मार्ग शोधून काढला आणि युरोपांसोबत आणि त्याच्यानंतर आशिया खंडातील इतर देशांसोबत त्यांनी व्यापाराचे मार्ग काय केले होते? मोकळे केले होते. तर या ठिकाणी वास्को द गामा काय म्हणता येईल आपल्याला? वास्को द गामा. वास्को द गामा यांचा जन्म जवळपास पाहिलं तुम्ही तर 1460 मध्ये झाला. त्याच्यानंतर याचाच मृत्यू जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी जवळपास 24 डिसेंबर किती तर 1524 मध्ये यांचा काय झाला? मृत्यू झाला. त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की युरोप कडून भारताकडे काय म्हणता येईल आपल्याला? भारताकडे येणारा सागरी मार्ग शोधणारा पहिला कोण होता? तर त्या ठिकाणी पहिला युरोपियन व्यक्ती कोण होता? वास्को द गामा होता. आणि तुम्हाला वास्को द गामा बद्दल एक अजून गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे. तो 20 मे 1498 रोजी या ठिकाणी आपल्या भारताच्या पश्चिम किनाऱ्या अंतर्गत असणारा जो कालिकत बंदर आहे किंवा कालिकत ठिकाण आहे ज्याला अगोदर कोझिकोड नावाने ओळखलं जायचं त्या ठिकाणी 20 मे 1498 ला आपल्या भारताच्या किनाऱ्यावर आला. आणि तेव्हापासूनच युरोपियन लोकांशी आपल्या भारताचे आणि आशिया खंडातील लोकांचे व्यापार काय झाले? वाढले. तर या पद्धतीने युरोपला चीनची व आशिया खंडातील इतर देशांची सर्वप्रथम ओळख करून देणारा कोण होता? वास्को द गामा होता. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. तर या ठिकाणी जिब्राल्टरची समुद्रधुनी खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेले आहे? प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी जिब्राल्टरची जर समुद्रधुनी म्हटलं तर ती आपलं भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर या दोन महासागरांना जोडण्याचं काम कोण करते? तर जिब्राल्टरची समुद्रधुनी करते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. जिब्राल्टरच्या समुद्रधुनीमुळे युरोप आणि आफ्रिका हे दोन खंड जे आहेत ते दोन खंड या समुद्रधुनीमुळे काय झालेले आहेत? वेगळे झालेले आहेत. मग कोणते खंड आहेत ते? युरोप. आणि दुसरा खंड कोणता आहे? आफ्रिका खंड आहे.
या दोन खंडांना वेगळं करणारी सामुद्रधुनी कोणती असेल तर ती कोणती आहे? जिब्राल्टर आहे. आता नेमका युरोप खंडातील नेमका देश कोणता आहे? तर नेमका देश जिब्राल्टरला लागून असला किंवा वेगळं करणारा असला तर तो स्पेन आहे. आणि आफ्रिका खंडातील जर कोणता देश असेल तर तो आहे मित्रांनो मोरोक्को. कोणता आहे? मोरोक्को. या दोन देशांना विभक्त करण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर जिब्राल्टर समुद्रधुनीने केलेलं आहे. याच समुद्रधुनीला सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हर्क्युलस चे द्वार म्हणून काय करायचे? ओळखले जायचे. कोणाला? जिब्राल्टरच्या समुद्रधुनीला. या समुद्रधुनीची जवळपास जर तुम्ही लांबी पाहिलं तर लांबी आपल्याला दिसून येते 56 किलोमीटर आणि रुंदी जर पाहिलं तर या ठिकाणी अंदाजे रुंदी दिसून येते 14 किलोमीटर. 14 पॉइंट काय आहे पण 14 किलोमीटर. या पद्धतीने लांबी आणि रुंदी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? लक्षात घ्यावं लागेल. तर या पद्धतीने भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर या दोघांना वेगळं करण्याचं काम त्या ठिकाणी कोणती समुद्रधुनी करते? तर जिब्राल्टरची समुद्रधुनी करते. हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो? खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. प्रश्न विचारलेला आहे रत्नागिरी पोलीस शिपाई भरती 2024. काय म्हटलेलं आहे? पोलीस भरती 2024. या ठिकाणी चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. विधान नंबर 1. त्याच्यानंतर सूर्य पृथ्वी व चंद्र हे एका सरळ रेषेत आल्यास चंद्रग्रहण होते. पर्याय क्रमांक 2. सूर्य चंद्र पृथ्वी हे एका सरळ रेषेत आल्यास चंद्रग्रहण होते. पर्याय क्रमांक 3. आणि सूर्यग्रहण अमावस्येला होते. पर्याय क्रमांक 4. याच्यापैकी आपल्याला चुकीचे पर्याय याचा अर्थ या ठिकाणी 3 पर्याय काय असतील? तर 3 पर्याय हे आपले बरोबर असतील. मग आता या ठिकाणी पहिला पर्यायाकडे चला. तर चंद्रग्रहण. चंद्रग्रहण म्हटलं तर पौर्णिमेला होते. एकदम योग्य आहे. सूर्यग्रहण केव्हा होते? अमावस्येला होते. म्हणजे या ठिकाणी चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. एकदम बरोबर आहे. सूर्य पृथ्वी व चंद्र हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. एकदम बरोबर. हा सूर्य आहे. सूर्य आहे. त्याच्यानंतर पृथ्वी. ही काय आली? पृथ्वी. आणि हा काय आला? चंद्र. म्हणजे या ठिकाणी जेव्हा सूर्य आणि चंद्र या दोघांच्या मधामध्ये काय येते? पृथ्वी येते. आणि पृथ्वीची सावली ही कोणावर पडते? चंद्रावर पडते. त्यावेळेला चंद्रग्रहण होते. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. सूर्य चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. चूक आहे. चंद्रग्रहण होत नाही तर काय होते? त्या ठिकाणी सूर्यग्रहण होते. म्हणजे हा पर्याय कसा आहे? सॉरी बरोबर आहे. हा पर्याय चूक आहे. त्याच्यानंतर सूर्यग्रहण अमावस्येला होते. तर सूर्यग्रहण अमावस्येला होते हेच देखील पर्याय कसा आहे? बरोबर आहे. म्हणजे सूर्यग्रहण अमावस्येला होते याचा अर्थ चंद्रग्रहण कुठे होते? पौर्णिमेला होते. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न? पुढील प्रश्न आहे खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? धाराशिव पोलीस शिपाई भरती चालक 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी पहिला पर्याय आहे अरवली पर्वत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? तो आहे अरवली. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? तर तो आहे प्राचीन पर्वत कोणता आहे? तो आहे अरवली. कोणत्या राज्यामध्ये आपल्याला मूळत पाहायला मिळते? राजस्थान. वास्तविक पाहिलं तुम्ही तर राजस्थान आणि गुजरात यांच्या पूर्व भागाला आणि जस्ट मध्य प्रदेश पाहिलं तर त्याच्या पश्चिम भागाला आपल्याला काय मिळते? अरवली पर्वताचे अस्तित्व मिळते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेतलं. या अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर. कोणतं आहे? गुरु शिखर. मग गुरु शिखर म्हटलं तर याची उंची किती आहे? 1722 मीटर. ही काय झाली? एकूण उंची झाली. या अरवली पर्वतातील सर्वात थंड हवेचा ठिकाण कोणता आहे? तर थंड हवेचा ठिकाण राजस्थान राज्यातील कोणता आहे? माउंट आबू आहे. कोणता आहे? माउंट आबू आहे. तर या पद्धतीने अरवली पर्वत
हा सर्वोच्च पर्वत शिखर नाही, तर सर्वात उंच पर्वत शिखर आपल्याला मिळतो हिमालयाच्या उत्तर टोकाचे ट्रान्स हिमालया अंतर्गत येणारा काराकोरम पर्वत. कोणता आहे? काराकोरम पर्वत आहे. या काराकोरम पर्वत अंतर्गत ह्या काय आहेत? पर्वतरांगा आहेत. कोणत्या हिमालयाच्या? तर ह्या आहेत ट्रान्स हिमालयाच्या. मग या ठिकाणी ट्रान्स हिमालया अंतर्गत आपल्याला भारतामध्ये अस्तित्वात असलेली एक सगळ्यात वरची रांग म्हणजे ती आहे काराकोरम रांग. त्याच्यानंतर दुसरी रांग पाहायला मिळते आपल्याला लडाख रांग. कोणती? लडाख रांग. तिसरी पाहायला मिळते आपल्याला झांझर किंवा काय म्हणता येईल आपल्याला जंजीर रांग. या पद्धतीनं या काराकोरम जर पाहिलं तर ही सर्वात उंच पर्वतरांग आहे. कोणती आहे? सर्वात उंच पर्वतरांग आहे. आपल्या भारतातील सर्वात उंच पर्वत आणि जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत कोणता? केटू. केटूला दुसरं नाव काय आहे? तर गाडवीन ऑस्टिन. काय आहे? गाडवीन ऑस्टिन. याचं गाडवीन ऑस्टिन नाव का म्हणून ठेवण्यात आलं? कारण केटू पर्वतावर पहिला व्यक्ती चढणारा कोण होता? गाडवीन ऑस्टिन होता. त्याच्यामुळे याला नाव आहे गाडवीन ऑस्टिन आणि याची उंची आहे 8611 मीटर. मग हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश काय आहे? पर्वत आहे. मग पहिल्या क्रमांकाचा कोण आहे? तो आहे माउंट एव्हरेस्ट. कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टचं स्थान आपल्याला कुठे मिळते? नेपाळ. मग याची उंची किती आहे? 8848 मीटर. ही झाली याची सर्वात उंची. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वात उंचवटा भाग म्हणाल तुम्ही तर तो आहे माउंट एव्हरेस्ट. 2 नंबरचा भाग म्हणाल तर तो आहे केटू. त्यालाच म्हटलं जाते गाडवीन ऑस्टिन. त्याच्यानंतर आज पर्वत आपल्या भारताला सोडून युरोप खंडातील सगळ्यात महत्वाचा काय आहे? पर्वत आहे. आज पर्वतामुळे युरोप खंडाला एक नैसर्गिक आणि त्या पद्धतीनं पर्यटनाचं त्या ठिकाणी माध्यम उपलब्ध झालेलं आहे. तो कशामुळे? आज पर्वतामुळे. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे मित्रांनो निलगिरी पर्वत. मग निलगिरी पर्वत म्हटलं तर हा दक्षिण भारतातील ज्या ठिकाणी पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी दोन्हीही एकत्र येतात त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते निलगिरी पर्वत. आणि निलगिरी पर्वत जर म्हटलं तुम्ही तर हा जवळपास केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या 3 राज्यांमध्ये आपल्याला याचं अस्तित्व मिळते. आणि या निलगिरी पर्वतातील आपल्याला उंच शिखर पाहायला कोणता मिळते? तर उंच शिखर पाहायला मिळते दोडा बेट्टा. कोणता आहे? दोडा बेट्टा आहे. आणि या दोडा बेट्टा शिखराची उंची जर पाहिलं तर 2637 मीटर एवढी आपल्याला काय मिळते? उंची पाहायला मिळते. मग सर्वोच्च पर्वतरांग म्हटलं तर याचं उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2 काराकोरम. हे काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न? ग्रीनिच येथे दुपारचे 3 वाजले असतील तर भारतात किती वाजतील? प्रश्न विचारलेला आहे रत्नागिरी चालक पोलीस भरती 2024 ला. काय विचारलेला आहे? तर 2024 ला विचारलेला आहे. मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. सर्वांना माहिती आहे की आपल्या भारताचं किंवा कोणत्याही देशाची जी काय म्हणता येईल प्रमाण वेळ आहे ती प्रमाण वेळ म्हटलं तर ती कशानुसार ठरवली जाते? ती ठरवली जाते रेखावृत्तानुसार. मग तुम्हाला माहिती आहे की 1 नंबरचा रेखावृत्त हा पृथ्वीच्या मधोमध उभ्या ज्या लाईनिंग असतात त्याला म्हटलं जाते रेखावृत्त. ह्या रेखावृत्तामुळे काय झालं? ह्या रेखावृत्तामुळे पृथ्वीचे पूर्व गोलार्ध आणि त्याच्यानंतर हा इकडचा भाग म्हटलं तर हा पश्चिम गोलार्ध या 2 गोलार्धामध्ये काय झालं? या रेखावृत्तामुळे पृथ्वीच्या 2 भागामध्ये विभाजन झालं. मग या ठिकाणी ह्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषा असतात. कोणत्या? रेखावृत्त. आपण काय पाहिलं होतं? अक्षवृत्त. अक्षवृत्त ह्या काय असतात? वर्तुळाकार असतात. या ठिकाणी रेखावृत्त ह्या अर्धवर्तुळाकार असतात. याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग पूर्व गोलार्धामध्ये आपल्याला एकूण 180 रेखावृत्त पाहायला मिळतात. त्याच पद्धतीनं पश्चिम गोलार्धामध्ये आपल्याला 180 रेखावृत्त पाहायला मिळतात. मग पूर्ण पृथ्वीवर पाहिलं तुम्ही
तर पूर्व गोलार्धातील 180 आणि पश्चिम गोलार्धातील 180 म्हणजे एकूण 360 ही कोणाची संख्या आहे? तर रेखावृत्ताची संख्या आहे. कोणाची संख्या आहे? रेखावृत्ताची संख्या आहे. मग आता तुम्ही समजा या ठिकाणी ग्रीनिच येथे दुपारचे 3 वाजले असतील. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जगाची प्रमाण वेळ जी आहे ते इंग्लंड देशातील ग्रीनिच या ठिकाणी जे रेखावृत्त जाते आणि ते रेखावृत्त एकदम जगाच्या मधोमध आहे. तिथून सगळ्या देशांची जी प्रमाण वेळ आहे ती काय केली जाते? निश्चित केली जाते. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हे रेखावृत्त आहे. ह्या रेखावृत्ताला ज्या रेखावृत्तावर जो देश बसलेला असेल त्यानुसार त्या देशाची काय ठरवली जाते? प्रमाण वेळ ठरवली जाते. जसं आपल्या भारताचं मध्यवर्ती रेखावृत्त पाहिलं तुम्ही तर तो आहे 82 डिग्री 30 मिनिट. याचा अर्थ 82.5. याचाच अर्थ एक रेखावृत्त जो आहे हा एक रेखावृत्त पार करण्यासाठी पृथ्वीला किती मिनिटं लागतात? तर त्या ठिकाणी वेळ लागतो 4 मिनिटं. मग असं टोटल किती रेखावृत्त आहेत? तर ते आहेत पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध मिळून त्या ठिकाणी 360. मग 360 रेखावृत्ताला जर एका रेखावृत्ताला पार करायला 4 मिनिटं लागत असतील तर त्या ठिकाणी 36 म्हणजे 360 रेखावृत्ताला पार करण्यासाठी किती मिनिटं लागतील? तर 36 चौक किती होते? 144. मग या ठिकाणी 144 आणि हा शून्य म्हणजे टोटल मिनिटं किती लागतील? तर 1440 मिनिट. मग 1440 मिनिट याचा अर्थ तासामध्ये कन्वर्ट करा. तर या ठिकाणी शून्यानं शून्य कपला, साइन दुनी 12, 2 उरले, 4 झाले. मग साइन चौक 24. याचा अर्थ एकूण किती कालावधी लागतो? 24 तासाचा कालावधी लागतो. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती कालावधी लागते? 24 तासाचा कालावधी लागते. याच्यावरून तुम्हाला कळलं असेल मग भारतातील मध्यवर्ती रेखावृत्त कोणता आहे? जे अलाहाबाद मिर्झापूर या ठिकाणाहून गेलेलं आहे ते आहे 82.5. मग 82.5 रेखावृत्त ओलांडण्यासाठी मग या ठिकाणी आपल्याला किती वेळ लागेल? तर 82.5 याचा अर्थ 82.5 गुणिले 4. मग 5 चौक 20. त्याच्यानंतर 4 दुनी 8 आणि 2 10. त्याच्यानंतर 8 चौक 32 आणि 1 33. याचा अर्थ किती मिनिटं लागतील? तर 330 मिनिटं लागतील. 330 म्हणजेच काय? तर 330 मिनिटं भागीला 60 याला तासात कन्वर्ट करता येईल. 6 पंचे 30. 3 उरले. 5 सक 30. याचा अर्थ या ठिकाणी 5.5 तास. त्यालाच एका भाषेमध्ये आपण काय म्हणतो? 5.5 तास. मग आता 5.5 तास पुढे की मागे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर पूर्व गोलार्धामध्ये जेवढे काही देश असतील त्या देशांची जी प्रमाण वेळ असेल ही प्रमाण वेळ आपल्याला नेहमी कुठे दिसते? तर ग्रीनविच पेक्षा नेहमी पुढे दिसते. आणि पश्चिम गोलार्धामध्ये जे कोणते देश असतील त्यांची प्रमाण वेळ आपल्याला नेहमी कशी दिसते? मागे दिसते. याच्यानुसार आपला भारत हा पूर्व गोलार्धामध्ये आहे तर निश्चितच 5.5 तासांनी काय असेल? पुढे असेल. मग या ठिकाणी 3 वाजतापासून तर आपण काय केलं? 5 वाजतापर्यंत घेतलं. तर या ठिकाणी 5:30 म्हणजे 5.5. याचा अर्थ या ठिकाणी 5 आणि 3 8 म्हणजे आपल्या भारतामध्ये किती वाजल्यासारखे दिसतील? 8:30 वाजल्यासारखे दिसतील. आणि केव्हाचे? तर त्या ठिकाणी रात्रीचे 8:30. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा काय असेल? आपला योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न? तर उत्तर भारतातील उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात? आता आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या कालखंडात किंवा वेगवेगळ्या ऋतूमध्ये वाहणारे वेगवेगळे वारे आहेत. जसं आपल्याला कालबैशाखी, नार्वेस्टर, लू या प्रकारचे वाऱ्यांचे प्रकार आपल्याला कुठे पाहायला मिळतात? आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतात. तर उत्तर भारतातील उन्हाळ्यात बहुधा दुपारी स्थानिक वाऱ्यांना काय म्हटले जाते? तर यांना म्हटले जाते मित्रांनो लू. आपल्या भारतातील जर पाहिलं तुम्ही तर अरवली पर्वतापासून ते जर उत्तरेकडे पाहिलं तुम्ही तर उन्हाळ्यामध्ये दुपारी वाहणारे स्थानिक जे वारे असतात
त्यांना काय म्हटलं जाते? लू म्हटलं जाते. जर सिमुकचा तुम्ही विचार केला तर सिमुक हे उष्ण आणि कोरड्या प्रकारचे काय आहेत? वारे आहेत. उष्ण आणि कोरड्या प्रकारचे वारे आहेत आणि मुख्यतः पाहिलं तर हे आपल्याला सहारा आणि त्याच्यानंतर अरेबियन वाळवंट. कोणता वाळवंट? तर सहारा आणि अरेबियन वाळवंट या भागातून वाळवंट या भागातून वाहणारे अतिशय वेगवान वारे कोणते आहेत? अतिशय वेगवान वारे. त्याच पद्धतीने यांना काय म्हणता येईल? तर यांना म्हणता येईल महाशक्तिशाली. महाशक्तिशाली याचाच अर्थ या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू शकतो? विध्वंसक स्वरूपाचे वारे देखील कोणाला म्हटलं जाते? तर सिमुक या वाऱ्यांना म्हटले जाते. त्याच्यानंतर चिनूक वारे आहेत. तर चिनूक वारे हे कोणत्या प्रकारचे आहेत? तर हे उष्ण आणि कोरडे नाही तर उबदार आणि कोरड्या प्रकारचे वारे आहेत. कोणते आहेत? उबदार आणि कोरड्या प्रकारचे वारे आहेत आणि हे उत्तर अमेरिकेतील रॉकी जो पर्वत आहे या रॉकी पर्वताच्या पूर्व किनाऱ्यावरून पूर्व किनाऱ्यावरून त्या ठिकाणी काय करतात? तर ते ठिकाणी वाहत असतात आणि हे वाहल्यामुळेच काय होते? तर चिनूक जे वारे आहेत हे उत्तर अमेरिकेच्या रॉकी पर्वतावरून वाहत असल्यामुळे या ठिकाणी बर्फ वितळतो. काय होतो? बर्फ वितळतो आणि त्या ठिकाणी तापमानामध्ये काय होते? वाढ होते. या प्रकारचे वैशिष्ट्य आपल्याला चिनूक या वाऱ्यांचं पाहायला मिळते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर ते बोरा वारे आहेत आणि बोरा वारे हे उष्ण आणि कोरडे स्वरूपाचे वारे आहेत आणि हे आपल्याला जर पाहायला कोणत्या ठिकाणी मिळत असतील तर ते आल्प्स पर्वतावर आपल्याला पाहायला मिळतात आणि आल पर्वतावरून पूर्व उतारावरून वाहत जाऊन ते कोणाकडे वाहतात? तर इटलीच्या किनाऱ्याकडे वाहताना आपल्याला दिसतात. तर या पद्धतीने आपल्या भारतातील वाहणारे जर कोणते वारे असतील तर ते कोणते आहेत? लू वारे आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो? दक्षिणायन हा कालखंड कोणता? या प्रकारचा प्रश्न आहे आणि प्रश्न विचारलेला आहे रत्नागिरी पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ऍक्च्युअली दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणजेच काय होते? ही कॉन्सेप्ट क्लिअर करा. दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणजेच काय? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मध्यातून काय गेलेलं आहे? विषुववृत्त गेलेलं आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात आपण उत्तर गोलार्ध म्हणतो आणि या ठिकाणी दक्षिण भागातील गोलार्धास दक्षिण गोलार्ध म्हणतो. जेव्हा उत्तर गोलार्धातून सूर्य हा दक्षिण गोलार्धाकडे वळतो त्यावेळेला त्याला म्हटलं जाते दक्षिणायन. काय म्हटलं जाते? दक्षिणायन म्हटलं जाते. आणि जेव्हा काय होतो तर दक्षिण भागातून उत्तरेकडे ज्या वेळेला सूर्य कलतो त्यावेळेला म्हटलं जाते उत्तरायण. काय म्हटलं जाते? उत्तरायण म्हटलं जाते. आणि उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन्ही घटनांसाठी या ठिकाणी सगळ्यात महत्वाच्या 2 तारखा आहेत. तो म्हणजे 21 जून आणि त्या ठिकाणी 22 डिसेंबर. या 2 तारखांना या ठिकाणी काय म्हटलं जाते? अयन दिवस म्हटलं जाते. अयन दिवस याचाच अर्थ काय? तर 21 जूनला काय होतो? तर उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धाकडे काय होते? तर त्या ठिकाणी सूर्याचं आगमन सुरू होते आणि 22 डिसेंबर पर्यंत सूर्य हा दक्षिण गोलार्धामध्ये असतो. पुन्हा 22 डिसेंबरला सूर्य हा उत्तर गोलार्धामध्ये पलायन करतो. याचा अर्थ उत्तरायण सुरू होते. मग उत्तरायण आणि दक्षिणायन ह्या ज्या 2 कॉन्सेप्ट आहेत ह्या दक्षिणायन म्हटलं तर दक्षिणायन म्हणजेच काय? तर मग 21 जून ते 22 डिसेंबर का? बिलकुल 21 जून ते 22 डिसेंबर. कारण या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये सूर्य असतो. जेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये सूर्य असतो त्यावेळेला इकडे उन्हाळ्याची स्थिती निर्माण असते. सेम त्याच्या अपोजिट भागाला हिवाळ्याची स्थिती निर्माण असते. ज्या वेळेला उत्तर गोलार्धामध्ये सूर्य असतो
त्यावेळेला उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असते, तर सेम त्याच्या अपोजिट म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळ्याची स्थिती असते. ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन कॉन्सेप्ट त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे आहेत. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्यातील विलगतेला रिकामी जागा म्हणतात. मग या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस चालक शिपाई भरती 2024 ला. जवळपास मला वाटते मी प्रश्न क्रमांक 2 किंवा 3 या प्रश्नामध्ये पृथ्वीची अंतर्गत रचना त्या ठिकाणी लक्षात घेतली होती. मग पृथ्वीचा जो वरचा भाग असते याला काय म्हटलं होतं आपण? भूकवच. भूकवच म्हटलं होतं. याचा अर्थ याचं दोन भागांमध्ये काय केलं होतं? डिवायडेशन केला होता. वरच्या भागाला काय म्हटलं होतं आपण? सियाल. खालच्या भागाला काय म्हटलं त्याला? सायमा. काय म्हटलं होतं? सायमा. या दोनही थरांना वेगळी करणारी जी रेषा होती तिला काय म्हटलं होतं आपण? पानराड. काय म्हटलं होतं? पानराड. मग ह्या भूकवचाला त्याच्या खाली येणारा प्रावरण या दोघांना वेगळी करणारी रेषा जी होती तिला काय म्हटलं होतं आपण? मोहविलकता. काय म्हटलं होतं आपण? मोहविलकता म्हटलं होतं. मग प्रावरण आणि केंद्रभाग या दोघांना वेगळी करणारी जी रेषा होती त्या रेषेला काय म्हटलं होतं आपण? गटेनबर्ग. काय म्हटलं होतं आपण? गटेनबर्ग. मग गटेनबर्ग म्हटलं तर हा कोणाला वेगळं करते? हा वेगळा करतो प्रावरण आणि गाभा. मग गटेनबर्ग हा प्रावरण आणि गाभा यांना वेगळं करते. प्रश्न काय विचारला आहे? प्रावरण आणि गाभा यांच्यातील विलगतेला. मग यांच्यातील विलगता काय आहे? तर तिचं नाव आहे मित्रांनो गटेनबर्ग. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? गटेनबर्ग. पर्याय क्रमांक किती मध्ये दिलेला आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. तर या पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. खालीलपैकी कोणता पर्वत हा वली पर्वत नाही? या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी कोल्हापूर पोलीस चालक शिपाई भरती 2024 ला एकदम साधा आणि सोपा प्रश्न विचारलेला आहे. मग वली पर्वत कोणता नाही याचं तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला कमेंट्स करायचे आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे की या 4 दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्वत हा वली पर्वताचा नाही. कारण जवळपास हा कोल्हापूर पोलीस चालक शिपाई भरती 2024 ला प्रश्न आलेला आहे आणि पोलीस भरतीची तयारी करणारे जर विद्यार्थी असाल तर मला वाटते नक्कीच हा या ठिकाणी तुमच्या वाचनामध्ये प्रश्न आलेला असेल. फक्त एवढा सांगू शकतो की वली पर्वत हा भूपृष्ठाखाली अंतर्गत हालचालीमुळे तयार झालेला एक पर्वत असतो. एवढं त्या वली पर्वताचं वैशिष्ट्य आहे. तर तुम्हाला 4 पर्यायापैकी कोणता एक आहे ते तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो पुन्हा भेटूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला पुन्हा भेटूयात आपण उद्याला नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.